आज वेद्याला तळ्यापाशी एवढी मौल्यवान वस्तू सापडेल आम्हाला कधी वाटलं सुद्धा नव्हतं, कारण ही वस्तू एवढी महागडी होती की ती बघून तर माझ्या डोक्याच्या फिजाच उडाल्या. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सांगतो काय विषय. तर आज आपण सकाळी सकाळी चाललेलो वेद्याकडे, कारण वेद्या एवढा आजारी पडला होता की 4-5 दिवस झाला हातरुणातच झोपून होता. म्हणून आम्ही बिस्किट पुडा घेऊन त्याला बघायला आलतो. पण इथे येऊन बघतोय तर काय, वेद्या घरातच नव्हता आणि घराचं दार पण उघडच होतं. घराच्या अवतीभवतीने सगळीकडे बघितलं पण वेद्या काय कुठंच दिसना. वेद्याची वाट पण लय बघितली पण वेद्या काय घरला यायचं नावच घेना. मग म्हणलं बिस्किट पुडा ठेवूया आणि जाऊया घरला आपल्या. आणि तेवढ्यातच माझं लक्ष तळ्याजवळ गेलं आणि बघतोय तर काय, वेद्या इथं तळ्यापाशी बोंबलत फिरालत बघा. खरं तर या भांड्याला कालच 2 सलाईन लावून आणल्यात, तरी सुद्धा हे आराम करायला सोडून बोंबलत फिरायला लागले बघा. पण इथं आल्यावर वेद्यानं मला असं काय सांगितले की ते ऐकून मला कळायचंच बंद झालं. अरे न कशाला लागले बोंबलत फिरायला? अरे काय वेद्याला विचारलं, तू इथं झाडाजवळ काय करायला लागलाय? वेद्या म्हणाला, काय सांगू भावा तुला, काल रात्री मी लघवी करायला घराच्या बाहेर आलतो, तेव्हा मला या झाडात काहीतरी लाईट चमकताना दिसली आणि ती बघून तर मला लयच ब्या वाटालती. म्हणून मी बिना आंघोळीचा उठल्या इकडे आलोय. या झाडात बघितल्यावर खरोखरच काहीतरी वस्तू दिसत होती. मग म्हणलं आपण पण बघायला लागते नक्की काय विषय आहे इथं. 2-3 वेळा मी दगड मारला तरी पण ती वस्तू काही जाग्यावरनं झालत नव्हती. शेवटी तुमच्या भावाने शिदोबाचं नाव घेतलं आणि मारला की दगड. जसा मी दगड मारला बरोबर जाऊन त्या वस्तूला लागला आणि एका झटक्यातच ती वस्तू खाली पडली. जेव्हा मी ही वस्तू बघितली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ही वस्तू एवढी खतरनाक होती की ती बघून तर वेद्या नाचायलाच लागला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही वस्तू लय मूल्यवान होती, कारण ह्याच्यावर इंडियन आर्मीचं 4 लोगो होतं. या वस्तूची किंमत एवढी होती की मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. नक्की आम्हाला काय गावलं हे बघायचं असेल तर आजच तुमच्या भावाला फॉलो करा आणि भाग 2 बघायला विसरू नका.